घडीची महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी बातमी आहे की छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा पंतप्रधान मोदींनी च्या हस्ते 12 डिसेंबर रोजी 2023 रोजी त्याचं उद्घाटन झालं होतं. तोच पुतळा महाराष्ट्रात आज कोसळल्याची घटना महाराष्ट्रात घडली आणि या घटनेला महाराष्ट्र सगळा हळहळलाय. सर्व माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. उद्धव ठाकरे गटांच्या नेत्या सुषमा अंधारे यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहू. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची ऊर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अस्मिता आहे. यासाठी सरकारने खबरदारी घ्यायला हवी होती की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं अभिमान, स्वाभिमान, ऊर्जा आहे. आमच्या ऊर्जा स्थानाला अशी अपमान करता कामा नये. भाजपने हा हलगर्जीपणा केलेला आहे असं सुषमा अंधारे म्हणताय. यानंतर भाजपचे प्रवीण दरेकरचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहे आपण यावर पाहू. मी पूर्ण चौकशी करतो आणि पूर्ण चौकशी करून पूर्ण माहिती मिळवतो. जो कोणी पुतळा बांधला आहे, घडविला आहे, याची चौकशी करील आणि आमचं सरकार जो कोणी न्याय असेल, जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा देण्यात जे करावं लागेल ते आमचं सरकार करेल अशी प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आहे. यानंतर संभाजीराजे काय म्हणतात ते आपण पाहू. मुळात शिल्प प्रशान अनुसरून नसलेला पुतळा बदलावा ही मागणी माझी मोदीकडे होती 2023 ला. पण मोदींनी याकडे दुर्लक्ष केलं आणि पुतळ्याचं स्मारक उद्घाटन केलं. त्याचमुळे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वर्षभरात कोसळी ही दुर्दैवी बाब आहे. आता महाराष्ट्राची स्मारक आहे ते स्मारक कुठल्या दुसऱ्या ठिकाणी नव्हे तर